नमस्कार. आपल्या सीना नदी कोरडी पडली आहे आणि या संदर्भामध्ये त्या ठिकाणी वारंवार अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीपासून अधिवेशनामध्ये आवाज उचलला आणि सातत्यानं त्या ठिकाणी पाठपुरावा केला. ज्यावेळेस महापूर आला, महापुराच्या काळामध्ये आम्हाला पाण्याची आवश्यकता नव्हती, परंतु आपण पाणी मात्र त्या ठिकाणी नको एवढं दिलं आणि आत्ता आम्हाला जेव्हा आवश्यकता आहे, मग सुरुवातीला अधिवेशन सुरू झालं त्यावेळेस मागणी केली, परंतु उजनी धरणच मायनस होतं. परंतु जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस सुरू झाला आणि अंतिम आठवड्याच्या शेवटच्या दिवशीच्या प्रस्तावात देखील हा आकडेवारी किती पाणी आहे आणि आता 45-46% गेलंय आणि आमच्या शेतकऱ्याला सीना नदीमध्ये पाणी सोडण्याची त्या ठिकाणी मागणी केली. त्याचबरोबर माननीय विखे पाटील साहेब यांना भेटून तसं निवेदनाचं पत्र दिलं, जिल्हाधिकाऱ्यांना त्याची एक कॉपी पाठवली. त्याचबरोबर पालकमंत्री महोदयांना भेटून त्याचं निवेदनाची कॉपी दिली, मुख्यमंत्री महोदयांना भेटून कॉपी दिली आणि 8 तास लाईटची देखील मागणी केली. परवा झालेल्या डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये 11 तारखेला अधिवेशन संपलेल्या दुसऱ्या दिवशी डीपीडीसीची मीटिंग होती. त्या डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये देखील आम्ही मागणी केली की असा आज ठराव करा आणि त्या ठिकाणी सरकारकडनं पालकमंत्री महोदयांना देखील विनंती केली की आपलं मुख्यमंत्री महोदय ऐकतात तर आपण त्या ठिकाणी त्यांना बोलावं आणि आम्हाला पाणी द्यावं. आज आमची पिकं जळू लागलीत आणि मग आम्हाला आवश्यक आहे तेव्हा पाण्याची गरज आहे. या संदर्भात त्या ठिकाणी मागणी केली होती. सातत्यानं मंत्री महोदयांना त्या ठिकाणी भेटलो. परवा आपल्या सिनामाडा उपसा सिंचनच्या 7 गावं, मानेगाव उपसा सिंचन आणि काही भूसंपादनाचे शेतकरी ही मागणी होती. त्या दिवशी देखील माढा तालुक्यातले अनेक नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते. त्या दिवशी देखील या विषयावर चर्चा झाली की आम्हाला सीनामाडा उपसा सिंचन योजना सुरू करावी आणि आता पाणी द्यावं, त्याचबरोबर बोगद्यातून सीना नदीला पाणी द्यावं या मागणी केली. उजनीचा उजवा आणि डावा कालवा त्याला पाणी द्यावं. आता भीमा नदीत त्या ठिकाणी वारीसाठी आता पाणी सोडायला सुरू झालंय. तर आज त्या ठिकाणी भेट झाल्यानंतर आम्हाला सांगितलंय, चोपडे साहेबांना आणि एससीला आदेश दिलेत मंत्री महोदयांनी की त्या ठिकाणी आता पाणी सोडण्याची त्या ठिकाणी कारवाई करा. आज त्यांनी त्याची सगळी माहिती घेत आहेत आणि पाणी आपल्याला त्या ठिकाणी सीना नदीला येत आहे. मी आज मंत्र्यांना देखील बोललो होतो की जर आपण त्या ठिकाणी आता पाणी नाही सोडलं तर आम्ही त्या ठिकाणी गुरुवारी रास्ता रोको रिधोरे या ठिकाणी करणार आहे, त्याची पोलीस परमिशनला दिले. परंतु त्यांनी सांगितलं की आता 50%च्या वर गेलंय, त्यामुळं आपण थोडं पाणी आता देऊ शकतो. आम्हाला आत्ताची गरज आहे तेवढंच पाणी मिळालं आणि आता काही दिवसात पाऊस येईल अशी देखील अपेक्षा आहे आणि पावसामुळं पुन्हा एकदा जे आत्ता गरज आहे ती त्या ठिकाणी आवश्यक होतं, ती पाणी सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदय, त्याचबरोबर विखे पाटील साहेब, पालकमंत्री महोदय या सर्वांचे त्या ठिकाणी आभार मानतो. आणि माझा शेतकरी त्या ठिकाणी अडचणीत आला होता, त्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहायसाठी आपण जर बघितलं असेल तर अधिवेशनामध्ये सातत्यानं 3 ते 4 वेळा त्या ठिकाणी सीना नदी, सीनामाडा उपसा सिंचन योजना आणि ह्या सगळ्या प्रश्नावरती त्या ठिकाणी आवाज उचलला. आज टीका टिप्पणी करणारे अनेक असतील, परंतु माझं काम आहे लोकप्रतिनिधी आणा, त्यांना पाठपुरावा करणं. काही जणांनी आज मी एका न्यूज चॅनलची बातमी बघितली की आमदारांनी निवेदन देखील दिलं नाही, परंतु मी आपल्याला त्याच्या फेसबुकवरती, सोशल मीडियावरती त्याच्या कॉपी टाकलेल्या आहेत, आपल्याला देखील दिल्या जातील. परंतु सातत्यानं पाठपुरावा करून जर अशा पद्धतीच्या काही चुकीच्या गोष्टी बोलत असतील तर आपण देखील विचार करणं आवश्यक आहे. गेल्या 1 वर्षापासून आपण 2 वर्ष झालं, 1.5 वर्ष आमदार झाल्यापासून बघताय, सातत्यानं प्रत्येक विषयाचा पाठपुरावा करून त्या ठिकाणी जे जे आवश्यक आहे, मग जिथं जिथं फोरम मिळेल, मग विधानसभेचा फोरम असेल, मंत्र्यांची बैठक असेल, मंत्र्यांची भेट असेल, डीपीडीसीची मीटिंग असेल, कोणत्याही ठिकाणी जिथं जिथं आवश्यकता आहे तो प्रश्न आपल्या मतदारसंघातला उचलून त्याचा पाठपुरावा करण्याचं काम आम्ही सातत्यानं करतोय. मला या निमित्तानं शेतकरी बांधव आज खूप चिंतित होते. उभी पिकं त्या ठिकाणी जळून चालली होती. परवाच नितीन बापू कापसेंनी देखील एक व्हिडिओ केला होता की आता खासदार आणि आमदार साहेबांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे. आपण त्या पद्धतीनं नियोजन देखील केलं होतं, परंतु मंत्री महोदयांनी दिलासा दिल्यामुळं आता आपल्याला पाणी सुटेल आणि आपल्या शेतकऱ्याची जी आजची गरज आहे ती त्या ठिकाणी भागेल. मंत्र्यांचे, मुख्यमंत्र्यांचे सर्वांचे आभार.
आणि शेतकरी बांधवांना एवढंच सांगू इच्छितो की सातत्यानं पाठपुरावा करत आहे आणि पुढच्या काळात देखील आपण दिलेल्या विश्वासावरती पाठपुरावा करण्याचं काम केलं जाईल. काही लोक त्याचा अपभ्रंश करतात, गोष्टी करतायत, परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपलं कामाची गाठ, माझी प्रामाणिक भूमिका आहे तीच बजावण्याचं काम देखील पुढच्या काळात असंच करत राहील. आपल्या सर्वांना आता शेतीची कामं, पाणी देणं आणि ह्याच्या संदर्भात आपण लवकरच आता पाणी येईल आणि आपल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मला पंढरीच्या पांडुरंगाला आता वारी येते आणि पांडुरंगाला देखील आई माडेश्वरीला प्रार्थना आहे की भरपूर असा पाऊस दे आणि माझ्या शेतकऱ्यावर आलेलं हे संकट त्या ठिकाणी दूर कर, उजनी धरण 100% भरू दे आणि माझ्या शेतकऱ्याच्या जीवनात सुख समृद्धी आणि भरभराट येऊ दे. जय हिंद, जय महाराष्ट्र.